करणार। बेस्ट कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला विरोध आणि प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारलाय। अनेक कामगार संघटनांनी एकजुटीनं काम बंद ठेवल्यानं मुंबईतील बेस्ट बस सेवा काल ठप्प झाली होती। संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत। मुंबईत दररोज 2766 बेस्ट बसेस धावतात, मात्र काल फक्त 32 बसेस रस्त्यावर असल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं हा संप पुकारण्यात आलाय। पण शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट कर्मचाऱ्यांची युनियन या आंदोलनात सहभागी नाही। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम आता अधिकच गंभीर होताना दिसतोय। संपाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आगारात पोहोचवण्यासाठी पाठवलेल्या बसगाड्याच काही ठिकाणी अडवल्या गेल्याची माहिती समोर येते। या प्रकारामुळे काही ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। मुंबईकरांच्या मात्र बससेवेतील या अडथळ्याचा मोठा फटका बसतोय। तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला आता वेगळं वळण लागलंय। आगारातून बाहेर पडणाऱ्या बसेस थांबवणाऱ्या आंदोलक कर्मचाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत आहेत। सकाळी रस्त्यावर उतरलेल्या 6 बसगाड्यांवर दगडफेक झाल्यानं त्या परत आगारात पाठवाव्या लागल्या आहेत। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे। यावेळी सरनाईकांनी कृती समितीशी चर्चा केली आहे। बेस्टचा अर्थसंकल्प बीएमसीमध्ये विलीन करण्यासह इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे। अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अंतिम तोडगा काढला जाईल। दरम्यान स्थानिक प्रश्न आठवड्याभरात सोडवण्याचे निर्देश सरनाईकांनी दिले। तसंच दररोज 30 लाख मुंबईकर बेस्टवर अवलंबून असल्यानं नागरिकांचे हाल टाळण्यासाठी संप मागे घ्यावा असं आवाहनही मंत्र्यांनी केलंय। शासन कामगारांच्या न्याय मागण्यांवर सकारात्मक असून संवादातून तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरून आता नीट परीक्षार्थींच्या अडचणींचा मुद्दा ऐरणीवर आलाय। माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। 21 जूनला नीट परीक्षा असून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बेस्ट बसवर अवलंबून असतात। संप लांबला तर विद्यार्थ्यांना मोठा त्रास होईल अशी चिंता शेवाळ्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे। पेपर फुटीनंतर आधीच हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना आणखी संकटाला सामोरं जावं लागेल आणि त्यामुळे संपावर तातडीनं तोडगा काढावा, अन्यथा 21 जूनपर्यंत संप न मिटल्यास परीक्षार्थींसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी अशी विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे। तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान मुंबईत तणाव वाढतोय। बोरिवली पश्चिम परिसरात बेस्ट बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। गोराई डेपोतून बोरिवली स्टेशनकडे जाणाऱ्या बसवर वजिरा नाकाजवळ अज्ञात व्यक्तीने दगड मारलाय। या हल्ल्यात बसची काच फुटून मोठं नुकसान झालंय। हल्ल्यानंतर आरोपी फरार झालाय। बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असताना हा हल्ला कर्मचाऱ्यांनीच केला का याचा तपास बोरिवली पोलीस करतात। पोलिसांनी आरोपीच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल केलाय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे। पंढरपूरचं कॉरिडॉर आणि 3994